नमस्कार. महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही सर्व मैत्रिणींनी एकत्र येऊन काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला. करताना असा विचार आला की आपण फॅन्सी ड्रेस का करू नये. त्याचवेळी आपण लहानपणी आईवडिलांच्या हौसेखातर आणि गुरुजनांच्या सांगण्यावरून तो ॲक्ट केलेला असतो. पटकन करून आईवडिलांच्या कुशीमध्ये लपलेलो असतो. त्यावेळी आम्ही असे ठरवले की आपण फॅन्सी ड्रेस करूया का, आणि सगळ्याजणी पटकन तयार झाल्या. त्याचवेळी आम्ही असं ठरवलं की वेगवेगळ्या वेशभूषा करताना काहीतरी एक संकल्पना मांडूयात. मग पौराणिक, ऐतिहासिक ते कॉर्पोरेट असा विषय घेऊन आम्ही सर्वजणी आपल्यासमोर येत आहोत. काही चुकले असल्यास आपण मोठ्या मनाने आम्हाला माफ कराल अशी विनंती करते. आणि उंच माझा झोका करत आम्ही सगळ्याजणी आपल्यासमोर हा ॲक्ट सादर करत आहोत. धन्यवाद. कौन कौन? श्री राम, श्री राम आ गए. आइए प्रभु, मेरे प्रभु आइए. आइए प्रभु, आइए प्रभु, प्रभु आइए. विराजिए प्रभु, प्रभु विराजिए. लीजिए प्रभु, मैंने आपके लिए मीठे मीठे बोल चटके रखे हैं प्रभु, लीजिए. श्री राम, श्री राम. ओ लल्ला, अरे कहाँ है रे? अरे तेरी मैया ढूंढ रही है तुझे. अरे देख, तेरे लिए मैं माखन लेके आई हूँ. तुझे माखन पसंद है ना? सवेरे से तुझे पुकार रही हूँ. बहुत बदमाशी कर रहा है, बहुत तंग कर रहा है रे तू आजकल. अरे तेरे लिए वो वृंदावन की गोपियाँ क्या कहती है मालूम है? यशोदा, तेरा लल्लो बहुत माखन चोर है. हम जब घर में दोपहर में सोती रहती है ना, तो बोलो लल्ला ग्वाल बाल की टोली लेके हमारे घर में चुपके से घुस जाता है. सब मटकियाँ तोड़ देता है और सारा माखन खा जाता है. अब इन गोपियों को कैसे समझाऊँ? मैं मेरे लल्ला को इतना माखन खिलाती हूँ. मेरा लल्ला माखन चोर नहीं है. लल्ला तू नहीं है ना रे माखन चोर? बोल ना सबको फिर तू माखन चोर नहीं है करके. मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा हा केवळ आमचा पुत्र नाही तर मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्योच्छावा. सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या कन्या छत्रपती शिवाजीराजे यांच्या स्नुषा आणि राजाराम राजे यांच्या भार्या आम्ही. जेव्हा छत्रपती शिवाजी राजे आणि संभाजीराजे आपल्याला सोडून गेले, पोरके करून गेले, तेव्हा या स्वराज्यास कोणी वालीच राहिला नाही असे औरंगजेबाला वाटून तो या दख्खनीत आपली सत्ता स्थापन करू पाहू लागला. परंतु त्याचे स्वप्नच काय, तर या दख्खनच्या मातीत त्याची कबर खणण्याचा आम्ही निर्धारच केला होता. शिवछत्रपती शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न अबाधित राखणे हेच आमचे एक ध्येय होते. त्यासाठी आम्ही नेहमी सक्रिय राहिलो. वेळप्रसंगी आम्हाला कठोर निर्णयही घ्यावे लागले, परंतु आम्ही स्वराज्यास कधी वेठीच धरले नाही, डगमगलो नाही की खचलो नाही. जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव. शनिवारवाड्याचे तट आहेत भक्कम, तटाला बुरुज न.
शनिवारवाड्याचे तट आहेत भक्कम, तटाला बुरुज 9, बुरजाला दरवाजे 5, बुरजाला दरवाजे 5 आणि रवीचे पाऊल पडते शनिवारवाड्याच्या आत. एव्हाना इकडची स्वारी पोहोचली देखील असेल हो महाद्वारावर. रमाबाई आवरायला हवे, नाहीतर थोरल्या सासूबाई रागे भरतील हो. आणि इकडची स्वारी रागे भरेल ते वेगळंच, आणि पुन्हा रमेलाच म्हणावं लागेल. रमा हरली, स्वारी जिंकली. रमाबाई निघायला हवे हो. जिंदगी एक कांटों का सफर है, हौसला उसकी पहचान है. रास्तों पर सभी चलते हैं, पर जो इंसान रास्ते बनाए वही इंसान है. स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात स्त्री जन्माचं प्रमाण 1762 इतकं खाली आलंय अशी परवा बातमी वाचली. उठसूट फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणवणाऱ्यांनो, हा महाराष्ट्र जिजामातांचा, सईबाईंचा, ताराबाईंचा, हिरकणीचा आहे असंही म्हणायला शिका. ज्या अर्थी महाराष्ट्रात स्त्रीचा जन्मदर कमी होतोय, त्या अर्थी भ्रूण हत्या, गर्भचल परीक्षा अद्यापही चालू आहेत. याचा हा धडधडीत पुरावा आहे. खरं सांगू, महाराष्ट्राला पुरोगामी म्हणायला माझं मन दजत नाही, त्याची मला लाज वाटते. आम्ही सारे दांभिक झालोय. स्त्री शिक्षणाचे, वात्सल्याचे, ममतेचे गोडवे गायचे, स्त्रीला देवी म्हणून पुजायची, नवरात्रीचे उत्सव करायचे, त्या स्त्रीची गर्भात हत्या करायची. समता, स्त्री स्वातंत्र्य ह्या गोष्टी अजूनही महाराष्ट्रातील तळागाळातील स्त्रियांपर्यंत पोचायच्या आहेत. पोचल्याशिवाय मला पुरोगामी महाराष्ट्र म्हणता येणार नाही. एवढंच मी महिला दिनाच्या निमित्तानं सांगेन. माये सावित्री तू महान, देशाला तुझा अभिमान. उघडली तू मुलींची शाळा, फुलविला तू क्रांतीचा मळा. ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू. मैं जहाँ रहूं जहाँ में याद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ में याद रहे तू. ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन. तू ही मेरी मंजिल है, पहचान तुझी से. तू ही मेरी मंजिल है, पहचान तुझी से. पहुंचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, पहुंचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू. ऐ वतन मेरे वतन. मैं तुझे फिर मिलूंगी. कहाँ, कैसे, पता नहीं. शायद तेरे कल्पनाओं की प्रेरणा बन तेरे कैनवस पर उतरूंगी, या तेरे कैनवस पर एक रहस्यमयी लकीर बन खामोश तुझे देखती रहूंगी. मैं तुझे फिर मिलूंगी. कहाँ, कैसे, पता नहीं. या सूरज की लौ बनकर तेरे रंगों में घुलती रहूंगी, या रंगों की बाहों में बैठकर तेरे कैनवस पर बिछ जाऊंगी. पता नहीं कहाँ, किस तरह, पर तुझे जरूर मिलूंगी. हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्या पूर्वजांनी म्हटल्याप्रमाणे लवकर उठे त्यास ज्ञान संपत्ती आरोग्य भेटे. आपल्या तंदुरुस्त आरोग्याची गुरुकिल्ली ही आपल्याच हाती असते. सकाळी उठल्यावर योगा, ध्यान, मेडिटेशन यांसारख्या गोष्टींना किमान 30 मिनिटे जरी आपण दिली तर ताणतणावांपासून आपण दूर राहू शकतो. आपल्या संतुलित आहारामध्ये आपण भरपूर डाळी, प्रथिने, प्रोटीन्स, पालेभाज्या यांचा भरपूर प्रमाणात उपयोग करा. शरीरात भरपूर पाणी पिल्याने शरीराचे संतुलन कायम राखले जाईल आणि शरीरामध्ये मीठ आणि साखर यांचे प्रमाण हे कायम राखणे गरजेचे आहे. डॉक्टरी सल्ल्यानुसार वयाच्या 40 नंतर शरीराच्या तपासण्या करून घेणे नितांत गरजेचे आहे. नाहीतर रक्तदाब, मधुमेह आणि हाडांचे विकार यांसारख्या आजारांना बळी पडू शकतो. तंदुरुस्त आरोग्यासाठी सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा.
दिनाच्या निमित्तानं मी एवढंच सांगू शकते, स्त्रियांना कधी कमजोर समजू नका. जर त्यांनी मनात आणले तर मोठ्यात मोठं संकट, मोठ्यात मोठी चुनौती ते पार करू शकतात आणि आपली स्वप्न स्वतःच्या हिमतीवर पूर्ण करू शकतात. माझी खूप सुंदर आठवण, कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात, कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत, कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्र पालवीत. या साऱ्या भोवती फिरत असतो श्वास आपला मंदधुंद, मग यातूनच दरवळतो तो आठवणींचा बकुळगंध, तो आठवणींचा बकुळगंध. महिलाओं से संबंधित मुद्दों पर चर्चा की जाती है. भारत में भी महिलाओं से संबंधित अनेक मुद्दे हैं, लेकिन मुद्दों पर चर्चा करना और बाद में उनको भूल जाना ये केवल रस्म निभाई होता है. आज जब मैं सदन में प्रवेश कर रही थी तब मुझे गुरुदास गुप्ता मिले और हाथ जोड़ के बोले, सुषमा जी, लेट मी ग्रीट यू टुडे. आई सेड यस. 364 days you beat us and 365th day you greet us. उन्होंने बहुत सहमति के स्वर में कहा, दिस इज ट्रू. इसलिए आज मेरा एक सुझाव है कि सभी मुद्दों पर चर्चा करना और उसके बाद उन्हें भूल जाना, उसके बजाय यदि हम अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के दिन एक मुद्दा पकड़े और वर्षभर संकल्पित होकर उसका समाधान करें और अगले वर्ष ये आकलन करते हुए संतोष करें कि उस मुद्दे का समाधान हमने कर लिया और फिर आगे बढ़े, तो ये ज्यादा बेहतर होगा. Checkmate. Hi, I am Bhakti Kulkarni and I am highest rated chess player and I am proud of it and I would like to say that स्त्रिया ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीत आहेत. त्याचप्रमाणे बुद्धिबळाच्या क्षेत्रामध्ये पण स्त्रियांनी पुढे येऊन आपल्या भारताचा नावलौकिक कमवावा असं मला वाटतं. थँक्यू. ही गुलाबी हवा वेड लावी जीवा, ही गुलाबी हवा वेड लावी जीवा, हाय श्वासातही ऐकू ये मारवा, ही गुलाबी हवा वेड लावी जीवा, ही गुलाबी हवा वेड लावी जीवा. राष्ट्रपती म्हणजे देशाचे पहिले नागरिक आहेत. मी लहान असतानाच वडिलांनी सांगितले होते, तुला जेवढे शिकायचे तेवढे शिक. मी MA केले, नंतर LLB झाले. मी जे काही करत होते ते लोकांसाठीच करत होते. लोकांचे प्रश्न उचलले, ते मांडले, चर्चा केल्या, त्यांच्याशी सतत संपर्कात राहिले. मंत्री झाल्यानंतर मी आपणहून सोशल वेलफेअरचे डिपार्टमेंट मागून घेतले होते. त्यामध्ये महिला, अपंग, आदिवासी, खालच्या थरातील लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचायला मला खूप आवडायचे. त्यांच्यासाठी केलेल्या कामाचं मला खूप समाधान मिळायचे. मी सतत लोकांची संपर्कात राहिल्यामुळे त्यांच्याशी नाते माझे कधीच तुटले नाही. खरे तर मी विदर्भाची, पदरात निखारे बांधून भगवंताची जात शोधण्यास निघालेले मी सिंधुताई सपकाळ. जीवन नकोसे झाले होते, घरातल्यांनी टाकलेले, आणि त्या क्षणी जीवन संपवावेसे वाटले. असे क्षण माझ्या आयुष्यात आले आणि मी त्याच्यावर विजय मिळवला. 4थीपर्यंत शिक्षण, जबरदस्त इच्छाशक्ती, जिभेवर सरस्वती, अनाथांची कैवारी आणि महाराष्ट्राची मदर तेरेसा. हॅलो एव्हरीवन. आतापर्यंत मला कळलंच असेल की मी कोणाचा रोल प्ले करते. सानिया मिर्झा. नाव ही काफी है. आपल्या देशाची ही पहिली महिला खेळाडू जिला WTA नामांकन मिळालं, जिला कित्येक अवॉर्ड्सही पुरस्कृत केलं गेलं, आणि अशी ही आपली टेनिस सम्राज्ञी जिला आज महिला दिनाच्या निमित्ताने माझा मानाचा मुजरा. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. गेले काही दिवस सतत मला एक प्रश्न विचारला जातोय की काय सांगशील ज्ञानदा. तर ज्ञानदा तुम्हाला सांगते, सध्याच्या परिस्थितीत
कोरोनाचे संकट महाभयंकर संकट आहे आणि ते आपण अतिशय गांभीर्याने घ्यायला हवे. त्यासाठी सरकारी यंत्रणाही प्रयत्नशील आहेत, आपल्या आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहेत, पण तुमची माझी साथ मिळणं फार गरजेचं आहे. त्यासाठी घराबाहेर पडू नका असं ज्ञानदा तुम्हाला सांगते. तुमच्या स्वच्छतेची काळजी घ्या असं ज्ञानदा तुम्हाला सांगते. पण तुम्ही का अत्यावश्यक सेवेत येत असाल तरच तुम्ही घराबाहेर पडा, कारण तुम्ही जर तुमची काळजी घेतली नाही तर तुमच्या अख्ख्या कुटुंबाला सुद्धा धोका पोहोचू शकतो. त्यासाठी सरकारी सूचनांचं पालन करा, घराबाहेर पडू नका आणि गर्दी मात्र टाळा. एक अगदी छोटासा ब्रेक पाहत राहा ABP माझा. Hi, I'm not VLCC. I'm a part of 6,000 professional working in it. I'm a corporate woman. Today, women play multiple roles and are indispensable. Gone are the days when we were meant to run the house. We are getting employed and turning into a successful entrepreneur. Today, ladies are proving themselves in each and every walk of life. We are not only responsible for managing the official responsibilities but also look after the household chores. We must have our identity and be more than someone's just wife, daughter, sister, mother. Like Kiran Mazumdar-Shaw, Indra Nui, Nita Ambani. We are the ladies of 21st centuries and we must have to prove कि हम भी किसी से कम नहीं.